2002 पासून अशोका एज्युकेशन फाउंडेशन सतत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टतेने भरभराट करत आहे. अशोका येथे सर्वांगीण दृष्टिकोनासह व्यावसायिक प्रक्रियांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या मूल्यांसह एक जबाबदार जागतिक नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मअन्वेषणासाठी सक्षम करणे हे अशोकाचे उद्दिष्ट आहे. नाशिकमधील अशोका बिझनेस स्कूल येथे पत्रकार परिषदेदरम्यान अशोका ग्रुपचे सेक्रेटरी श्रीकांत शुक्ला यांनी आस्थापनांच्या निकडीनुसार शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थी अधिक सक्षम आणि उद्योगाच्या दिशेने तयार होतात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि SNDT महिला विद्यापीठ मुंबई यांच्याद्वारे जाहीर केलेली गुणवत्ता यादीत एकूण 14 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत समाविष्ट झाले. अशोका बिझनेस स्कूलची कुमारी मुजेन कोकणीने MBA अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 6 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले. कुमारी मयुरी शिरसाट हिने BDS अभ्यासक्रमासाठी SNDT महिला महाविद्यालयाचे विद्यापीठाचे गुणवत्ता यादीत गोल्ड मेडलसह अव्वल स्थान पटकावले. रिद्धी कळंत्रीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अष्टपैलू कामगिरीसाठी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेचे दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. ऑनलाईन सत्कार. अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारिया, अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉक्टर नरेंद्र तिलरांधे यांच्यासह ACVCSचे प्राचार्य डॉक्टर PA घोष, ABSचे प्रभारी संचालक डॉक्टर सरिता ढवळे, AICESRच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर सरिता वर्मा, ACEच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर आशा ठोके, ACBSच्या उपप्राचार्या डॉक्टर हर्षा पाटील आणि AEFच्या संपूर्ण टीमने या सर्व यशवंतांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन केले. मुलांचं वर्ष सुरू व्हायच्या अगोदरच तयार असतं. पूर्ण वर्षाचा प्रत्येक दिवसाचा प्लॅन तयार असतो आणि तो आम्ही पालकांना सांगतो आणि पालकांना अपील करतो की आम्ही मुलांना ह्या पद्धतीने डेव्हलप करणार आहोत आणि याच्यात तुमचं सहकार्य लागेल की ह्या ऍक्टिव्हिटीला आम्हाला मुलांना बाहेर पाठवायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. तिथे कदाचित थोडंफार कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला वाढवावं लागेल सहलीच्या निमित्ताने. IIMला आम्ही IIM बँगलोरला व्हिजिट करून आले. आमची जी एलिट क्लबची मुलं आहेत, तर वेळ वाया जाऊ नये म्हणून मुलं विमानाने गेली, विमानाने आली. ही पालकांचं सजेशन होतं की मुलांनी ट्रेनने जाण्यापेक्षा जर विमानाने गेलीत तर मुलांचे 2 दिवस वाचतील अभ्यासाचे. मग पालक तयार होते. असा सपोर्ट मिळतो सर आम्हाला. म्हणजे पालक तयार होते विमानाची तिकीट काढायला आणि पालकांनी विमानाची तिकीट काढायला आम्हाला परवानगी दिली. ग्रुप बुकिंगचं डिस्काउंट मिळालं. मुलं विमानाने बँगलोरला गेली. IIM बँगलोरला पूर्ण दिवस घालवला त्यांनी. आमचे BBAचे HOD लोकेश सुराणा सर त्यांना रेग्युलरली IIM अहमदाबाद किंवा IIM बँगलोरला घेऊन जातात. हे पालकांचं सहकार्य असेल तरच होतं. द्यायला पाहिजे ना की फक्त युनिव्हर्सिटी अभ्यासक्रम हे. म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो की आम्ही कधी हा एम नव्हता केला की मला गोल्ड मेडल मिळावं. आम्ही हा एम नव्हता केला की माझी मुलं टॉप रँक मध्ये यावी. पण आम्ही एम हा केला होता की आपली मुलं कॉम्पिटंट बनावी, ना की कॉम्पिटिटिव्ह बनावी. आणि ते कॉम्पिटंट बनण्यासाठी जे काही लागतं मग त्याच्यासाठी मेंटरशिप प्रोग्राम आहे, एलिट क्लब आहे, इंडस्ट्री टायअप आहेत, इंडस्ट्रीच्या लोकांबरोबरचे वेगवेगळे सत्र आहेत की ज्याच्यामुळे मुलांना ऍक्च्युअल एक्सपोजर मिळतं. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कधी मी तुम्हाला इन्व्हाइट करेल स्पेसिफिकली की आमची फायनान्सची जी फोरम इथे होते CFO कॉन्क्लेव्ह, ती बघण्यासारखी असते की तिथे मुलं ऍक्च्युअली मोठमोठ्या दिग्गज फायनान्स NAC accredited पाहिजे आणि हे पाहिजे. त्याच्यात जर दिलेल्या गोष्टी खरोखरीच NAC साठी नाही, खरोखरीच जर इम्प्लिमेंट करायचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर प्रत्येक कॉलेज अतिशय उत्तम पद्धतीने एज्युकेशनचा वारसा पुढे नेऊ शकेल. तर हा जो अभिमानाचा जो भाग आहे याचं डिटेलिंग तुम्हाला तिलरांधे सर सांगतील की कोण कोणाला किती कसे बक्षीस मिळाले आणि मेडल्स मिळाले. पण मला तुम्हाला हेच सांगायचंय की ही जी लिगसी आहे ही आम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे आणि याच्यात अजून भरपूर करायला गोष्टी आहेत. असं नाही की आम्ही आता ऑलरेडी खूप अचीव केलंय म्हणून वी आर स्टॅग्नंट हिअर. रादर मी म्हणेल की हा फक्त 20% सक्सेस आहे. अजून 80% आपल्याला जायचंय. कारण की एव्हरी इयर द न्यू कन्सेप्ट्स अँड न्यू आयडियोलॉजीज आर कमिंग. पुढे तर असं चित्र आहे की
मी ऐकलंय मायक्रोसॉफ्टनी ऑल ओव्हर इंडिया 250 ते 300 ठिकाणी जागा ॲक्वायर केल्या आहेत मोठमोठ्या, आणि तिथे कम्प्लिटली टेक्नॉलॉजिकल एज्युकेशन हब त्यांचा तयार करायचा विचार आहे मोठमोठ्या प्रमाणात, की जिथे पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आणि या तुमच्या इंटरनेट बेस्ड एज्युकेशन सिस्टीम होतील, की ज्याच्यात कम्प्लिटली एव्हरीबडी कॅन ॲक्वायर नॉलेज बाय सिटिंग होम. त्यामुळे तो पर्पज ठेवून आम्ही पुढे चाललो तर कदाचित आपलं आयुष्य कदाचित पुढचे 3-4 वर्ष राहील. पण आम्हाला तो उद्देश नाही. आम्हाला जो स्किल बेस द्यायचा आहे तो AI थ्रू किंवा वर्क फ्रॉम होम मध्ये किंवा ऑनलाईन एज्युकेशन मध्ये नाही मिळणार. ते मुलं मिळवत आहेत, त्यांच्या याने मिळवत आहेत. पण त्यांना जर आपण कॉन्फिडंट इंडिव्हिज्युअल बनवलं तर पुढे येणारे ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा ते त्याच पद्धतीने ग्रास्प करू शकले पाहिजेत, आणि त्या याच्यात पण तेवढ्याच स्ट्रॉंगली स्वतःला प्रूव्ह करू शकले पाहिजेत. तर हा उद्देश ठेवून आम्ही काम करतो. 6 मेडल्स MBA में मिले हैं, इसकी बहुत खुशी है. एंड मेन रीज़न यही था कि मैंने अशोका में एडमिशन लिया. तो मुझे जब मैं BBA में थी तो मुझे तब भी गोल्ड मेडल था. तो काफ़ी लोगों ने बताया कि तू बाहर क्यों नहीं जाती पढ़ाई करने के लिए, बिकॉज मुंबई और पुणे में अपॉर्चुनिटीज़ है. बट कुछ सिचुएशन की वजह से मुझे अशोका बिजनेस स्कूल में एडमिशन लेना था, नासिक में ही लेना था. और फिर मुझे खुद को प्रूव करना था कि मुंबई और पुणे के स्टूडेंट्स भी मेरे साथ कॉम्पिटिशन में थे. सेम एग्ज़ाम्स सब कुछ ही सेम था. और उसमें मुझे खुद को प्रूव करना था कि बीइंग फ्रॉम नासिक, जिसे छोटा टाउन कंपेयर टू मुंबई और पुणे माना जाता है, उसमें भी मुझे ही 6 मेडल्स मिले, किसी को नहीं मिले. तो ये एक बहुत बड़ी बात है. इसमें अशोका का बहुत बड़ा हाथ है, बिकॉज अशोका ऑलवेज लाइक फोकसेस ऑन होलिस्टिक डेवलपमेंट ऑफ द स्टूडेंट. मैंने सिर्फ पढ़ाई तक मुझे खुद को नहीं लाइक रिस्ट्रिक्ट किया. मुझे हमेशा से प्रेजेंटेशन कॉम्पिटिशन्स का बहुत शौक था, उसमें भी मुझे प्राइज़ मिला था. ये सब अपॉर्चुनिटी अशोका ने दी थी. मैंने हार्वर्ड बिजनेस स्कूल का मैनेजमेंट एसेंशियल्स कोर्स किया है, और अभी मैं कैनेडियन फर्म में लाइक फ्लेक्सिबल जॉब है जो कर रही हूँ, वर्क फ्रॉम होम है, बिकॉज मुझे मेरा एक विला का भी हैंडल करना है. एंटरप्रेन्योरशिप भी मुझे इंटरेस्ट है. तो उसमें जब मैंने हार्वर्ड बिजनेस स्कूल का कोर्स किया, उसका काफ़ी लाइक उन्होंने बहुत रिकग्नाइज़ किया और अप्रिशिएट करा. ये सारे अपॉर्चुनिटीज़ मुझे अशोका से मिली है. और अशोका एक मेरे लिए फैमिली बन चुकी है, बिकॉज द टीचर्स बहुत सपोर्टिव है. दे लाइक जस्ट अ कॉल अवे. कुछ भी मुझे इशू हो, आई जस्ट गिव देम अ कॉल एंड दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प. सो आई वुड लाइक टू थैंक अशोका बिजनेस स्कूल एंड ऑब्वियसली माई पेरेंट्स, जिन्होंने मुझे काफ़ी सपोर्ट किया. थैंक यू. हम लोग का फैमिली बिजनेस जिसका मैं देख रही हूँ, बुकिंग्स एंड एवरीथिंग, और साथ में मेरा ऑनलाइन जॉब भी चल रहा है. कैनेडियन फर्म है, ISG ट्रांसपोर्टेशन लॉजिस्टिक्स में. हेलो. सो स्टार्टिंग फ्रॉम द स्टार्ट, जब कोविड था एंड कोविड के बाद कॉलेज चालू हुआ, ऑनेस्टली इट वाज वेरी डिफिकल्ट टू inculcate that discipline back in myself, and I thought it will be very difficult, but I am very thankful to ACPCS, क्योंकि जब कॉलेज चालू हुआ सब लोग बहुत ऐसे चिल लेज़ी मूड में थे कि अभी कैसे क्या करना है आगे, कुछ पता नहीं था, लॉकडाउन था. तो अशोका ने बहुत सारी चीज़ें ऑर्गेनाइज़ की हमारे लिए, जिससे हम हमारे कंफर्ट जोन से बाहर आए. जैसे आई वॉज अ पार्ट ऑफ एलिट क्लब, आई वॉज अ पार्ट ऑफ सुपर 15, जिसकी वजह से मुझे एक अपॉर्चुनिटी मिली कि मैं उस मेरे शेल से बाहर निकलूँ एंड न्यू अपॉर्चुनिटीज़ एक्सप्लोर करूँ, जो मुझे बहुत हेल्प करेगी कि मुझे एग्जैक्टली फ्यूचर में करना क्या है. सो येस, दैट वे. एंड देन हमारे बैच ने क्लब स्टार्ट किए अशोका में, जैसे मार्केटिंग क्लब होता है, फाइनेंस क्लब होता है, जिसके थ्रू हम लोगों ने इवेंट्स ऑर्गेनाइज़ किए. एंड देन मुझे कम्युनिकेशन एंकरिंग में बहुत इंटरेस्ट था, तो मुझे इवेंट्स ऑर्गेनाइजिंग का एक प्लेटफॉर्म दिया वेयर वी कुड ऑर्गेनाइज सेवरल इवेंट्स. सो येस. I'd start my BA. That time my daughter was just 1 month old. Many time I called my principal ma'am. I told I want to cancel my admission, but उन्होंने बोला कि you can do it. उनके support and guidance की वजह से I am here, and whatever I got because of their guidance. अब किया मार्केटिंग में फर्स्ट आना बहुत बड़ी खुशी थी. अशोका ने बहुत हेल्प किया लाइक इन एवरी फील्ड. जैसे कि लॉकडाउन था 2 साल, मतलब ऑलमोस्ट 2.5 साल तो लॉकडाउन में ही गया, ना कोई कांटेक्ट था या कुछ, पर फैकल्टीज़ ने कांटेक्ट नहीं छोड़ा. हर इसमें हम लोग ने हेल्प की. जैसे कि एलिट क्लब था और मेंटरशिप्स थी, तो उसमें सब हेल्प किया. जैसे कि बताया, जिधर अटक रहे थे, कुछ आ नहीं रहा था, उसके वजह से ही टॉप कर पाए. शेख, और मैं 2020-22 बैच में मैंने यूनिवर्सिटी टॉप किया था. एंड द अशोका फैमिली इज़ वेरी सपोर्टिव. Whenever we need the help of our mentors, our principal or other teacher, they are always ready to help us. My mentor is Sarita Verma ma'am, and she was always there with me whenever I need her help. So I am very thankful to Ashoka
And when I got felicitated in SNDT University, after that they called me in college also. Then Telrande sir, Shukla sir, Gujarati sir, then Ashok Kataria sir also felicitate me with flowers and the appreciation letter. So I'm very grateful and thankful to Ashoka family. स्टार न्यूजसाठी विजय खडांगळेसह अदिती पेंढारी, नाशिक.